हे चालले कुठे मोठी सांग मांटी कुठे मोठी कुठे सांग सांग कुठे म्हणते काय साहेब हा मार काय आज खातोय काय मी वय झाली आता आणि तसं बी पोलिसांच्या मारात काय दम नाही राहिला पहिल्यासारखं आणि राहिला विषय मोंट्यात कोण मोंट्या आणि त्याचा पत्ता मला माहित असायचा काय संबंध पत्ता सांगायचं काय दुकान उघडले काय मी मोंट्या नाही मार खाल्ला असशील तू दिसतंय ते पण आजपर्यंत तुझा सामना सच्च्या वर्दीवाल्याबरोबर झालेला दिसत नाही चिंचुके आता कडक के मऊ गेला पाहिजे हा साहेब पण कसा आणि आता सत्काराची कुडची करू सन्मान काय साहेब तुमचं पोलीस तुम्हाला कमी पडायला लागलं काय नाही म्हणजे मला बसायला दुसरी खुर्ची मागवताय म्हणून म्हणलं काय इन्स्पेक्टर करता काय मला सदरक्षण ऐकलं नाही कळेल की कळेल सत्काराची कुडची आली ना कळेल बस हो ह्याच्यात कशाला बसता मला चल ह्या खुर्चीवर बसायचा मान सगळ्यांना मिळत नाही बरं का हो साहेब काय करणार आहे तुम्ही खरं सांगा बांधा हो साहेब हो पाय कशाला बांधताय हो हो साहेब मी खरं सांगतो मोठ्या माहित नाही मला कुठं आहे ते हो पाय कशाला बांधताय सांगा की यांना साहेब अहो मी तुमच्या अजून पण उपयोग घेऊ शकतो लवकर सांग मोंटी कुठे माझ्याकडे टाइम नाही साहेब अहो ह्याचा आवाज निघा नाही की मागाशी तर पप्पानी लय बोलत होता हा त्याला माहिती आहे आवाज कुठे निघणार आहे ते आणि थोडी जरी अक्कल आली असेल ना तर मोंट्याचा पत्ता सांगशील काय नाहीतर फटका कुठं बसणार तुझ्या लक्षात आलंच असेल आणि हो फटका बसला का नाही तू मोंट्याचा काय तुझ्या घरचा पत्ता पण विसरशील कळलं का अशी चुकी त्याचं काय माहिती का हे ना मोंट्याबरोबरच्या इमानदारी पाहिजे स्वतःचा जीव नाही घालवणार या आयुष्यभर लटकत राहणार आहे कधी इकडं कधी तिकडं कुठे म्हणते हे बघ कडक दादा मोठ्याने वरडायचं नाही आजूबाजूला लोक राहतात चिंचुके डोळे मिटा नाही 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 सांगतो 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 साहेब सांगतो खरं सांगतो काल टाका नाहीतर नाही सांगणार काल टाका पहिलं काल टाका सांगतो सांगतो साहेब मोठ्या कुठं आहे मला काय माहित नाही नाही म्हणजे मोठ्या कधीच तू एका जागेवर थांबत नाही मला फक्त एवढंच माहित आहे की
आज वारजेच्या पुलाखाली एक मीटिंग होणार आहे. मोंटे बी येणार आहे तिकडे. मला एवढंच माहित आहे. एवढंच माहित आहे, एवढंच माहित. मोना. हां बोल ग मोना. तुम्हाला एक बातमी द्यायची होती म्हणून फोन केला. आता आणि काय झालं? तुम्ही पैसे पाठवणार होता ना? मोना, अमोलला भेटवते म्हणून 4दा पैसे घेतलेस माझ्याकडून आणि भेटवलंच किती वेळा? अहो ताई, तशी वेळ पण जुळून यायला पाहिजेत ना. मग सगळं जुळून आल्यावरच पैसे दिले. हां बरं, बातमी काय सांगणार होतीस तू? अमोल बाहेर गेलाय, म्हणजे बापूंच्या राणीतून. हे बघ मोना, गोल गोल फिरवू नकोस. सरळ मुद्द्यावर ये आणि पटकन सांग काय झाले ते. म्हणजे कुठे गेलाय तो? आसगावला गेलाय. आसगावला? तिकडं कशाला गेलाय तो? आपण नाही पाठवलं का त्याला तिकडं? हो हो सांगते. वंसाने आता ठरवलंय की अमोलपासून काहीही लपून ठेवायचं नाही. त्याला सगळं खरं खरं सांगायचं. आसगावबद्दल, अर्जुनदादांबद्दल, सगळ्याबद्दल खरं खरं सांगायचं. आता हे का तिच्या डोक्यात आलं मध्येच? ताई, तुम्हाला कसं कळत नाहीये? अमोल एवढा गोड मुलगा आहे. जर त्याला कळलं की अर्जुनदादा त्याचे बाबा आहेत तर तो त्यांना भेटणार. आणि अर्जुनदादा स्वतःच्या 7 वर्ष दूर असलेल्या मुलाला पाहून ते दुसरं लग्न करतील असं वाटतं तुम्हाला? मोना, हे तू तुझ्या मनाचं सांगतेस का अपर्णा म्हणाली असं? मनाचं सांगून मला काय मिळणार आहे? आणि मी कशाला खोटं बोलू तुम्हाला? नाही नाही, असं नाही काय होणार. भाऊजींनी आर्याला आम्हाला वचन दिले की दुसरं लग्न करतील म्हणून. असं कसं मागं फिरतील ते? अहो ताई, तुम्हीच सांगत होता ना की ते अमोलच्या आठवणीत किती झुरत असतात म्हणून. त्यांनी रूम बनवलेली आहे, अजून काय काय केलंय. आता अमोलच समोर आलाय म्हटल्यावर ते दुसऱ्या लग्नाचा विचार कशाला करतील ना. आणि बापाला 7 वर्ष झाले पोराचा चेहरा पाहायला मिळालेला नाही. आणि ते पोरग समोर आल्यावर ते दुसऱ्या लग्नाचा विचार करतील का? तू खरं म्हणतेस? म्हणजे तुझं पटतंय मला, पण आता यावर उपाय काय? उपाय एकच, लवकरात लवकर दुसरं लग्न. आणि एकदा काही लग्न झालं की अर्जुन दादांना मागे फिरता येणार. नाहीतर वंश आणि अर्जुन दादांना एकत्र येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आणि ताई, तुम्ही तुमचा पण विचार करताय ना? जर ते दोघं एकत्र आले की तुमच्यासोबत अमोल मोठे होण्याची स्वप्न तुम्ही विसरून जा. चला ठेवते मी. बाय. अमोल, बघ हे तुझं गाव. आपल्याजवळ जे काय आहे ना ते सगळं या गावामुळेच आहे बरं का. तुझा जन्म इथलाच. तुझ्या मानं कलेक्टर पदाचा अभ्यास इथंच केला बघ. कलेक्टर बी इथंच झाली. आणि तुझ्या माची बाबांची पण भेट इथंच झाली बाळा. छान आहे की नाही? माझे माने बाबा तिथे इथेच भेटणार, इथेच एकत्र येणार. चला जायचं का? चला. थँक्यू मॅडम. काय झालं मॅडम? काळजीत दिसताय. नाही, गायतुंडे अहो सकाळी ना बापू अमोलला घेऊन आसगावला गेले. मग त्यात काळजी करण्यासारखं काय?
बापूंसोबत गेलाय ना? नाही तसं नाही, मला वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन आहे. कसलं? गायतोंडे अहो, अमोल आसगावला गेलाय. तिथे गेल्यानंतर जर त्याला अर्जुनबद्दल काही कळालं तर, कुठे फोटो बघितला किंवा कोणीतरी येऊन सांगितलं आणि त्याने उगाच काहीतरी चुकीचा समज करून घेतला तर? मॅडम तुम्ही किती विचार करताय? असं काही झालं तर बापू घेतील ना सांभाळून. नाही हो, एक तर ना राणीतनं गेलाय तो. पोहोचला असेल का आतापर्यंत? मी फोन करून विचारू का त्यांना? नको मॅडम, अहो नको. अहो अमोल बापूंसोबत गेलाय, त्याची गँग घेऊन गेलाय. त्यांच्यासाठी ती सहलच आहे की. तेच तर असं वाटते उगाच पाठवलं त्याला. कुठून बुद्धी सुचली आणि त्याला परवानगी दिली जायची. मॅडम रिलॅक्स. लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण एक विचारू? हां, मॅडम तुम्हाला नक्की कसलं टेन्शन आलंय? अमोल आसगावला गेलं ह्याचं टेन्शन आलंय, की तुमच्या अगोदर कोणतरी अमोलला अर्जुन सरांबद्दल सांगेल याचं टेन्शन आलंय? बरोबर आहे तुमचं. मला याचंच टेन्शन आलंय. काय तोंडे अहो, पण परिस्थितीच अशी आली हो. अमोलला अर्जुनबद्दल सांगायला जावं तर त्याचं साखरपुडा झालं. तो अमोलला स्वीकारेल का माहित नाही. अमोल आस लावून बसलाय हो काय तोंडे. असं वाटतं की अर्जुनने नाही स्वीकारलं तर अमोल खचेल माझा. काय उत्तर देऊ मी त्याला? आणि अर्जुनला जर अमोलबद्दल आत्ता सांगितलं तर तू म्हणला अगं साखरपुडा झालाय माझा, तू आत्ता सांगतेस म्हणजे याचा अर्थ तुला माझं लग्न मोडायचं. मी काय करू मला काहीच कळत नाही आता. अमोलबद्दल जे तुमचं म्हणणं आहे ते मी नक्कीच समजू शकतो. पण अर्जुन सरांना काय वाटेल किंवा ते काय म्हणतील हे तुम्ही नका ना ठरवू. त्यांच्या मनाला जे पटेल ते तसं वागतीलच. पण तुम्ही अमोलला हे सांगितलं पाहिजे एवढं नक्की. मॅडम असं अचानक आत आल्याबद्दल सॉरी, पण कारण तसंच आहे. मॉन्टी सातोबद्दल टिप मिळाली. वारजेच्या ब्रिज खाली त्याचा अड्डा आहे. आज संध्याकाळी तो तिथे येणार आहे. बातमी खरी आहे? 100% खरी. फक्त मला 2 गोष्टींची गरज आहे. एक एक्स्ट्रा पोलीस फोर्सची आणि दुसरी म्हणजे तुमच्या परवानगीची. तरच आम्ही ही कार्यवाही करू शकतो. परवानगी बाबतीत निश्चिंत राहा. काय तोंडे? येस. प्लीज. मला तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण पोलीस फोर्सवर पूर्ण विश्वास आहे. आजच्या या कामाचा छडा लावा. परमिशन लेटर. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. थँक्यू. किती सुंदर मंदिर आहे हे अमोल. हो ना, मी पण पहिल्यांदा हे मंदिर बघितलं आहे. आवडलं का? हो बापू. हे आपल्या गावचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर आहे. अरे काय आहे, आपलं गाव तिकडं महाबळेश्वरच्या पायथ्याला. धरणात ते गाव गेलं म्हणून सरकारने इकडे गाव वसवलं. मग गावकऱ्यांनी आणि आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी मिळून हे मंदिर बांधलं आणि आपण तिकडचा भैरवनाथ घेऊन इकडे आलो. बापू अरे यशा, यशा, अरे तुला बघून लय भारी वाटलं बघ. आणि काय रे, अरे म्हातारा झाला तू, केस पांढरे झाले. बापू एवढ्या वर्षात वय वाढणारच की हो. होय, खरंय. तुला भेटून लय भारी वाटलं बघ. अरे यशा, गाव सुटलं, सगळं मिळालं गाड्या. आपुलकी नाही मिळाली. तू भेटलास, मिठी मारलीस, एवढ्या वर्षाची कसर भरून काढलीस लागा. अरे तिकडं आपलं घर आहे असं वाटतं, पण यशा इथं अख्खा गाव आपला आहे असं वाटतं बघ. बापू बर तिकडे सगळी ठीक आहेत ना? आपली अर्जुन दिप्या आणि हो इनू बाबांशी कधी बोलणं होतं का? हाय, सगळी चांगली आहेत. अरे आणि काय याच्या, अरे त्याला ओळखलंस का नाही? हो, अरे शेंडेफळ कोणी ओळखलं नाही सोय? आपल्या आप्पीचा अमोल आहे.
बापू कोण आहे हा माणूस आणि बाबू का करतायत? बाळा, मी तुझा आजायर तुझ्या भेटीसाठी जीव आतुर झाला होता. पण आजोबा मी तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय. मी ओळखत पण नाही तुम्हाला. काय नाती ना ओळखीच्या पलीकडली असतात. या गावाला तुझी पहिल्यांदा पावलं लागली असली ना तर गाव अख्खं तुझी वाट बघत होतं. तुला भेटण्यासाठी आतुर झालं होतं. मला हो पोरा, तुला तुझी वाट बघितली रे अख्ख्या गावानं. तू कोण आहेस माहितीये का? तू आहेस आम्हाला. यशा अरे थांब, आत्ता तर आलाय तो. त्याला जरा फिरू देत, गाव बी बघू देत की. हा आत्ताच घाबरतोस लेकराला. मी नाही घाबरलो बापू. अहो बापू, मी कशा पायी मजा करेल? मी खरंय ते. अरे आलाय की, आता गावात आलाय तो. त्याला जरा हिंडू दे, फिरू दे, गाव बघू दे. बापू, मी तर आज लय खुश आहे. पोराला बघितलं असं वाटलं आता सगळं व्यवस्थित होईल. खरंच यशा, आम्हाला आयुष्यात आला आणि सगळं व्यवस्थित वाटायला लागलंय बघ. हे अरे छकुली कशी आहे? छकुली बरी आहे. फोन करती, आपल्याला बी फोन करती कधी कधी. आप्पी सांगत असते तिचा फोन आला की. आप्पीनं सांगितलं मला छकुली कलेक्टर व्हायचंय म्हणती वे. हो, पोरगी मोठी झाली, अभ्यास करते आता. सरतेस आपण भांडे बघूया. अरे अमोल हळू. पोराला बघून असं वाटलं सगळं आता ठीक होईल मला. अमोल, तुझ्या गावातलं मंदिर किती सुंदर आहे. मग इतर गोष्टी किती सुंदर असतील. पण टीनू, आपण इथे फक्त फिरायला नाही आलो. आपण इथे मिशन फॅमिली रियुनियन हे कम्प्लीट करायला आलोय. पण बापू, मला एक कळलं नाही. मगाच त्याला नाव सांगता सांगता का म्हणून थांबवलं तुम्ही? यशा, अरे काय सांगू बाबा तुला ह्याची चित्रकथा. अरे नियती यांच्या बरोबर असा खेळ का करते तेच कळत नाही बघ मला. आता हे लेकरू आहे, पण त्याला माहित नाही अजून अर्जुनच त्याचा बाप आहे म्हणून. काय सांगताय काय बापू? होय रे, आता सांगायचं म्हटलं तर लई आहे. पण सोडा, हप्पी अर्जुन दोघं बी पुण्यात आहेत. असं म्हटल्यावर सगळं मार्गी लागेल असं वाटत होतं, पण कुठलं काय. अर्जुनचा साखरपुडा झालाय परवा. दुसऱ्या लग्नाचा घाट घातलाय त्यानं. हप्पीला डिवोर्स पेपर पाठवलेत. अरे देवा, बापू, अहो या लेकरात ह्यात काय दोष आहे? अरे तुझं सगळं खरं आहे यशा, पण हप्पीनं गाव सोडल्यानंतर एकटीनंच त्या लेकराला वाढवलं ना. अमोलला लहानाचा मोठा तिनंच केलाय. आता एवढे सगळे पावसाळे हिवाळे बघत तिनं इथवर आणलंय सगळं. पण आता अमोल बी बाबा बाबा करत असतो. काय सांगायचं रे त्याला? बापू, अर्जुननं नापीने एकत्र आलं पाहिजे, नाहीतर या लेकरावर असाच अन्याय होत राहील. अहो या पोराच्या बापाने जे गावासाठी केलंय ना ते कुठल्या आयऱ्या गायऱ्याने नसतं गावासाठी केलं. अहो एवढ्या भल्या माणसाचं पोरग, त्या पोराला आपला बाप कोण आहे हेच माहित नाही का? नाही बापू, आता लवकरात लवकर त्याला सगळं कळलंच पाहिजे. खरं यशा, पण काही गोष्टी ज्या त्या माणसाकडनं कळल्या तरच बरे असतात ना. दुसऱ्या कोणाकडनं कळून उपयोग होत नाही रे. मला वाटते त्याला हे सगळं सांगायचा अधिकार फक्त आप्पीचा आहे. बापू, तुम्ही म्हणताय ते बी खरंय. बरं चल, पोरं पुढे गेल्यात लक्ष ठेवलं पाहिजे. ये. देवा, ही पोरग आप्पीपासून दुरावलं तेव्हा तूच त्याला आप्यापर्यंत पोहोचवलं होतंस. आणि आता कोणासाठी नाही तर या पोरासाठी तू त्याच्या आई वडिलांना एकत्र आणावं ही माझी इच्छा पुरी कर बाबा.
त्याला त्याचं हक्काचं बापाचं प्रेम मिळालेलं नाही. पण आता लई दिस लावू नकोस. तेव्हा मी माझ्या मा आणि बाबांना ह्याच गावात एकत्र आली. आणि तुला तर माहिती आहे ना, सिंबाची दिल म्हणजे एकदम चिल.